नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे कुळथाचं पिठलं, भात आणि चवळीची उसळ असा मेन्यू केलेला आहे। हा मेन्यू मी माझ्या पद्धतीने केला आहे। तो कसा केला आहे ते तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी इथे कुळथाचं पिठलं करायला कुळथाचं पीठ घेतलं आहे, 3 चमचे पीठ घेतलं आहे। त्यामध्ये मी पाणी घालून कुळथाच्या पिठाचं पेस्ट करून घेणार आहे। आपण बेसनचं पीठ जसं फोडणीत पाणी टाकून तसं घोळवतो ना, तसं नाही करायचं आहे। ह्याची पेस्ट वेगळी करून घ्यायची आहे आणि मग ते फोडणीत घालायचं आहे। आणि ह्या कुळथाच्या पिठापासून माडगंसुद्धा बनवतात। त्या माडग्याची रेसिपी मी ह्याआधी अपलोड केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता। चला तर आपण पिठल्याला फोडणी घालूया। पिठल्याला फोडणी घालण्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलं आहे। ते तेल कढल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आणि त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घेतल्या। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेते आणि ते सगळं लसूण कढीपत्ता वगैरे व्यवस्थित परतून घ्यायचे। लसूण लाल होईपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायचे, ते सुद्धा मिक्स करून घ्यायची हळद त्या फोडणीमध्ये। आणि फोडणी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी कुळथाच्या पिठाची पेस्ट करून घेतली होती ती त्या फोडणीमध्ये ओतायची आहे। आणि ते ओतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अजून 2 ते 2.5 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पिठलं करायचं आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं अजून जास्त पाणी लागणार आहे। पीठ जसं उकळत जाईल तसं तसं ते आटत जाणार, त्याच्यामुळे 2 ते 2.5 ग्लास तरी पाणी ह्या पिठल्याला आपल्याला लागणार आहे। ते आपण पाणी घालून घ्यायचे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचे। हे पहा, इथे माझं पाणी व्यवस्थित घालून झालेलं आहे आणि आता ते ढवळून घ्यायचे। ते ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते। पिठल्यामध्ये मीठ टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थित ढवळून एकत्र करून घ्यायचे आणि मीठ टाकून ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ओलं खोबरं घालायचं किसलेलं आणि ते घालून व्यवस्थित पिठलं ढवळून घ्यायचं आहे आणि पिठल्याला छानशी उकळी येऊ द्यायची आहे। आणि कुळथाचं पिठलं, भात, चवळीची उसळ, पापड आणि त्याबरोबर सुकी मच्छी भाजलेली असेल तर ह्या पिठल्याची लज्जत काही औरच असते। पण आज मी व्हेजिटेरियन डिश केली आहे, त्याच्यामुळे सुकी मच्छी अवॉइड केली आहे। हे पहा, पिठलं आपलं तयार झालेलं आहे। आता मी पिठलं सर्व करायला घेते। मी इथे ताटात भात वाढून घेतलेला आहे। हे पहा, चवळीची उसळ। ह्या चवळीच्या उसळीची रेसिपी मी याआधी अपलोड केली आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि हे पहा, गरमागरम पिठलं, त्याचा सुगंध जो आहे ना पिठल्याचा, तो मला इतका येतोय ना, तुम्हाला येऊ शकत नाही। तुम्ही एकदा करून बघा, मग तुम्हाला त्याचा स्वाद कळेल। असा गरमागरम भात आणि गरमागरम वाफळलेलं पिठलं असेल तर कोणाला आवडणार नाही, सगळ्यांनाच आवडेल। चला तर मग, आवडली की नाही रेसिपी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।